ताई मी ऍक्च्युली असं एक बघितलंय, जेव्हा मी लोकांच्या घरी जायचो ना, तेव्हा थोड्यांची घरं ओपन असायची. म्हणजे छोटं घर असायचं, पण काय सिस्टमॅटिक सगळं ठेवलं जात होतं. सगळं सिस्टमॅटिक. तिकडे बसून असं वाटायचं की वा, काय घर ठेवलं आहे, किती सिस्टमॅटिक आहे असं. हं. आणि थोड्यांची घरात गेलं की एकदम जग 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 जग. आणि असं मी थोड्यांना विचारलं पण आहे की एवढं कशाला ठेवता तुम्ही. त्याने काय म्हटलंय की माझ्या आजीची भांडणं आहेत अगोदरची, त्यात आजी नाही पण हं. आजीला देवज्ञा झाली, त्यांच्या आणखी कोणाची जी युज पण करत नाही असले खूप सामान असतात. ते फक्त एक मेमरी म्हणून ठेवतात. सो याचा काय उपयोग असतं का, काय कसं हे काय. आपल्यावर आहे. एखाद्याला संग्रह जमवणं आवडतं, हम्म. एखाद्याला अँटिक गोष्टी ठेवायला आवडतात. तर तुम्ही बांधून ठेवा, ठेवा पण स्वच्छ ठेवा. आणि घरात गेल्यानंतर कसं असतं, सगळीकडे ऐसपैस जागा हवं, जरा मोकळं हवं, म्हणजे रिलॅक्स वाटतं. सगळीकडे गजगज गजगज असेल, पसारा असेल तर ते बरं दिसत हम्म. नाही. दुसरी गोष्ट, घरात जेव्हा रंगसंगती असते ती ऊर्जा जास्तीत जास्त वाढवणारे रंग वापरावे, म्हणजे लाईट कलर वापरावे. हम्म. भडक कलर वापरले ना की हम्म. काळोख जास्त येतो आणि कंटाळ येतो त्या काळोखाचा. बरोबर. कारण मनुष्य हा जिवंत प्राणी आहे. त्याला भरपूर ऊर्जा जितकी असेल तितकं त्याचं मोटिवेशन वाढतं, त्या बरोबर. काहीतरी करावं असं वाटतं. अशा काळोखात गेला तर आणि आळस येतो, नको रे बाबा, पुरे काहीच करू नये, इथे बसून राहावं.